नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी आज तुम्हाला लाडकी बहीण ई-के.वाय.सी कशी करायची त्याबद्दल सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर यायचं. त्यानंतर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. येथे क्लिक करायचं. त्यानंतर मग असा एक पॉपअप येईल. येथे ई-के.वाय.सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा. त्यानंतर कॅप्चा टाकायचा. त्यानंतर मग मी सहमत आहे येथे क्लिक करायचं. त्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं. OTP सक्सेसफुली सेंड झालेला आहे. त्यानंतर मग OTP टाकून घ्यायचे. येथे OTP टाकल्यानंतर मग सबमिट करा असं या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर मग येथे वडिलांच्या किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचं. आधार क्रमांक टाकल्यानंतर मग कॅप्चा टाकायचा. कॅप्चा कोड टाकून घ्यायचं. त्यानंतर मग मी सहमत आहे येथे क्लिक करायचं. त्यानंतर मग तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP जाईल. त्यानंतर OTP येथे टाकून घ्यायचं. त्यानंतर मग सबमिट OTP यावर क्लिक करायचं. त्यानंतर मग येथे वडिलांचे किंवा पतीचे नाव येऊन जाईल. त्यानंतर मग जात प्रवर्ग निवडायचा. तुमची कास्ट कुठली आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती याच्यातलं तुमची कोणती आहे ती सिलेक्ट करून घ्यायचे. जात प्रवर्ग सिलेक्ट केल्यानंतर मग 2 सूचना दिलेल्या आहे. पहिल्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. तर येथे खूप लोक कन्फ्यूजमध्ये आहे. ते येथे नाही म्हटलंय त्यांनी, तर येथे होय करायचं. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, तर येथे पण होय करायचं. जर तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित लोक असेल तर होय करायचं. जर जास्त लग्न झालेले असेल तर नाही करायचं. त्यानंतर उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटे आढळल्यास माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील असं या चेकअप बॉक्सवर टिक करायचं. त्यानंतर मग सबमिट करायचं. तुमची KYC सक्सेसफुल झालेली आहे असा मेसेज येऊन जाईल. धन्यवाद. व्हिडिओ चांगला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.